आयुष्यात सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असे विचारले तर अनेक जण वेगवेगळी उत्तरे देतील, पण खरे उत्तर एकच: माणसाला ओळखणे. कारण माणूस दिसतो तसा नसतो आणि तो नसतो तसा दिसतो. बाहेरून गोड, नम्र आणि आपलेपणाने वागणारी व्यक्ती मनातून कसली आहे, तिच्या विचारांच्या खोलीत काय दडले आहे, तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे कोणते हेतू उभे आहेत, हे कधीच थेट समजत नाही. हीच मानवी स्वभावाची गुंतागुंत आणि हेच जीवनाचे महान कोडे. मानवी समाज हे प्रत्यक्षात मुखवट्यांचे जग आहे. प्रत्येकजण एक भूमिका जगतो, स्वतःची एक प्रतिमा उभी करतो आणि त्या प्रतिमेतूनच समाजाशी संवाद साधतो. या प्रतिमेमागे असलेला खरा स्वभाव, त्याचे भावविश्व आणि त्याचे हेतू अनेकदा अगदी विपरीत असतात. नातेसंबंधातही अशीच गुंतागुंत दिसते. रक्ताच्या नात्यातही ईर्ष्या, स्पर्धा, अधिकार आणि मालमत्ता यांचे वाद दडलेले असतात. संकटकाळात कोण खरे सोबती ठरतात आणि कोण फक्त सहानुभूती दाखवतात, हेच वास्तव नात्यांचे खरे दर्शन घडवते. कधी वरवर प्रेमळ वाटणारी माणसेच मागून डोकेवर काढतात आणि कधी शांत, साधी वाटणारी माणसेच खऱ्या अर्थाने आधार बनतात. मैत्रीतही परिस्थिती अशीच असते. सुखात हसणारा मित्र आणि दुःखात खांदा देणारा मित्र हे दोघे वेगळे असतात. काही मित्र फक्त फायद्यासाठी जवळ येतात आणि गरज संपली की दूर जातात. म्हणूनच मैत्रीला काळाची कसोटी आणि परिस्थितीची तपासणी गरजेची असते. वेळच सांगते कोण खरा आणि कोण आभासी. व्यावसायिक जगात तर मुखवटे अधिक चतुरपणे बदलले जातात. नोकरीच्या ठिकाणी स्पर्धा, प्रमोशनची लालसा, सत्ता आणि प्रभाव मिळवण्याचा मोह या सगळ्यांमुळे लोकांचे वागणे बदलते. समोरून कौतुक करणारा सहकारी मागेच तुमच्या अपयशाची वाट पाहत असतो. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात तर प्रतिमेचा हा खेळ सर्वाधिक दिसतो. समाजसेवक, जननायक किंवा निस्वार्थी कार्यकर्ता ही सार्वजनिक रूपे अनेकदा देखाव्याची असतात, तर आतून मात्र फायद्यांची रचना चालू असते. सामान्य लोकांना हा बनाव ओळखणे अत्यंत कठीण पडते. मानसशास्त्र सांगते की प्रत्येक व्यक्तीकडे दोन रूपे असतात, एक जगाला दाखवण्यासाठी आणि एक स्वतःलाही न कळणारे. पर्सोना म्हणजे सामाजिक मुखवटा आणि शॅडो म्हणजे मनातील लपलेला खरा स्वभाव. लोक अनेकदा आपल्या भीती, असुरक्षितता, मत्सर किंवा महत्त्वाकांक्षा लपवण्यासाठी एक वेगळे रूप धारण करतात. त्यांच्या कृतींच्या मागे दडलेली कारणे आपल्याला एकदम समजत नाहीत आणि म्हणूनच माणूस ओळखण्याची प्रक्रिया वेदनादायी आणि वेळखाऊ असते. तरीही माणसाला ओळखणे अशक्य नाही. बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणे, संकटकाळात कोण सोबत राहतो ते पाहणे, कमी सामर्थ्य असलेल्या लोकांशी तो कसा वागतो हे निरीक्षण करणे आणि कोणत्याही व्यक्तीवर तत्काळ विश्वास ठेवण्याऐवजी तिला वेळ देणे, या काही गोष्टी माणूस ओळखण्यास मदत करतात. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभव, प्रत्येक फसवणूक, प्रत्येक चांगुलपणा आणि प्रत्येक धक्का आपल्याला अधिक प्रगल्भ बनवतो. शेवटी माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, पण अनुभव मात्र आपल्याला शहाणे करून सोडतात. आयुष्याच्या या प्रवासात माणसांना ओळखणे ही एक कला आहे आणि तीच आपल्याला जीवनाबद्दलची खरी समज देते. त्यामुळे प्रत्येक अनुभवाला स्वीकारा, निरीक्षण ठेवा आणि माणसांच्या मुखवट्यांच्या विश्वातील आपले स्थान स्वतःच्या बुद्धीने आणि सजगतेने ठरवा.